नमस्कार. मी सुरेखा दादा दाते. मी पुणे जिल्हा नव महाराष्ट्र विद्यालय पिंपरी वागिरे येथे सर्व्हिसला होते आणि तिथे गेल्या मार्च 2023 मध्ये नव महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गाढवे दत्तात्रय कृष्णा यांनी मार्च महिन्यामध्ये माझा मानसिक व शारीरिक छळ केला आणि विनयभंग केला. म्हणून मी त्यांच्यावर पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये केस केली, तक्रार केली. नंतर मग त्यावेळेस पोलिसांना पण मी विनंती केली की शाळेतलं माझा मुख्य पुरावा सीसीटीव्ही फुटेज त्यांनी ताब्यात घ्यावं, पाहावं. नंतर संस्थेने रयत शिक्षण संस्थेमध्ये मी सर्व्हिसला आहे आणि रयत शिक्षण संस्थेने समिती पथक शाळेमध्ये चौकशीसाठी मला पाठवलं माझ्या प्रकरणासाठी. आणि त्यावेळेस ते पथक ज्यावेळेस शाळेमध्ये आलं त्यांनाही विनंती मी केली की तुम्ही अगोदर सीसीटीव्ही फुटेज बघा आणि तो पुरावा ताब्यात घ्या. त्यांनीही तो पुरावा ताब्यात घेतला नाही. उलट मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला म्हणून त्यांनी माझी बदली आरोपीच्या गावाजवळ, म्हणजे आरोपीचं गाव आहे बारामती, त्यांच्या गावाजवळ इंदापूर आहे आणि तिथं माझा घातपात करण्यासाठी बदली केलेली आहे. तर आज म्हणजे 18 तारखेपासून मी रयत शिक्षण संस्था यांच्या गेट जवळ उपोषणाला बसलेली आहे आणि माझं आमरण उपोषण 18 तारखेपासून चालू आहे. आणि माझ्या प्रमुख मागण्या आहेत की अगोदर माझी अन्यायकारक केलेली बदली, नियमबाह्य केलेली बदली रद्द व्हावी. दुसरी मागणी आहे की माझा जो मुख्य पुरावा आहे तो पुरावा म्हणजे मार्च 2023 मधलं सीसीटीव्ही फुटेज मला मिळावं आणि ते जर संस्थेने दिलं नाही तर ह्या प्रकरणामध्ये जे आहेत त्यांची नार्को टेस्ट घ्यावी. आणि तिसरी मागणी म्हणजे माझा आर्थिक मला खूप भुर्दंड बसलेला आहे या प्रकरणापासून. आज जवळजवळ 2 महिने झाले. आरोपीच्या गावाजवळ बंदी झाल्यामुळे मी घरी आहे, फक्त शाळेमध्ये गेले, हजर होऊन आले. त्याच्यामुळे आज माझी उपासमारीची आज माझ्यावर वेळ आलेली आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आरोपीवर 2 आरोपी म्हणजे मुख्याध्यापकाने मार्च महिन्यामध्ये माझ्यावर म्हणजे विनयभंग तर केलाच, परंतु त्यांना प्रतिसाद देत नसल्यामुळं त्यांनी दुसरा शिक्षक माझ्याशी भांडण्यास प्रवृत्त केला. त्याही शिक्षकाने मला म्हणजे वाईट शिवीगाळ वगैरे केली, भांडणं केले माझ्याबरोबर मुख्याध्यापकाचं ऐकून. तर त्या दोघांवर रयत शिक्षण संस्थेने कोणतीही कारवाई नाही केली तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी. आरोपी जे आहेत ते नव महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत गाढवे दत्तात्रय कृष्णा आणि दुसरा आरोपी जो आहे तो सचिन पुजारी, टेक्निकल शिक्षक. पिंपरी चिंचवड नेहरू कोर्ट आहे, तिथं सध्या फक्त चार्जशीट गेलेला आहे. ते पण चार्जशीट पाठवण्यासाठी मला स्वतःला खूप संघर्ष करावा लागला. पोलिसांनी याच्यामध्ये दखल घेतली नाही आणि पोलिसांकडे वारंवार जाऊन मी 9 महिने जवळजवळ मी कंटाळले. मग मी कमिशनर साहेबांकडे गेले. नंतर मग मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मेलद्वारे पत्र पाठवलं की माझं त्वरित संरक्षण करावं. माझं जे चार्जशीट आहे माझ्या केसचं ते तात्काळ कोर्टामध्ये पाठवावं. मग 9 महिन्यानंतर जवळजवळ ते चार्जशीट कोर्टात गेलेलं आहे आणि आज कोर्टात चार्जशीट जवळजवळ एप्रिल महिन्यामध्ये गेलं, पण आज जवळजवळ 5 ते 6 महिने झाले आरोपी अजूनही कोर्टामध्ये हजर झालेले नाहीत. कोर्टामध्ये आपलं काय सांगतो आहे? अजून कोर्टात केस सुरूच नाही झाली. आरोपीच हजर नाही झाले तर केस स्टँड झालीच नाही अजून.